या 1-2 इंच पाऊस इकडे सगळीकडे पडलेला आहे. अशा प्रकारची एकंदरीत परिस्थिती आहे. आता प्रश्न आहे तो आपल्या 19,651 सभासदांचा. मित्रांनो, माळेगाव कारखाना तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की 46-47ला धनंजयराव गाडगीळ, पद्मश्री विखे पाटील आदींनी सहकार चळवळ आपल्या इथं उभी केली आणि 1950ला पद्मश्री विखे पाटील म्हणजे राधाकृष्ण विखे पाटलांचे आजोबा आणि सुजयचे पणजोबा, त्यांनी सुजय विखे पाटलांचे त्यांनी पहिला सहकारी साखर कारखाना लोणीला प्रवरानगरला सुरू केला. तोच पहिला कारखाना त्यातलाच काही माळेगाव आपल्या सोमेश्वरला आणलं, छत्रपतीला आणला होता. म्हणजे ज्यावेळेस छत्रपती सुरू झाला तेव्हा त्यावेळेस साधारण लोकांना कळलं की गुराळ करण्याच्या पेक्षा साखर कारखाना उभा राहिला. साखर कारखाने खाजगी होते, वांचनचे होते, इतर मान्यवरांचे होते, पण कारखाना उभा केला तर तो शेतकऱ्यांच्या मालकीचा होतो आणि तो नीट चालू शकतो. म्हणून त्यानंतरच्या कालावधीत बारामती तालुका डेव्हलपमेंट बोर्डाच्या नेतृत्वाखाली त्यावेळेसचे संस्थापक चेअरमन दादासाहेब गोपाळराव शेंबेकर कैलासवासी आणि कैलासवासी बापूसाहेब जाधवराव म्हणजे बापूसाहेब उर्फ वीरसिंह जाधवराव आदींनी माळेगाव कारखान्याची स्थापना 5 जुलै 1954ला केली आणि प्रथम गळीत हंगाम मात्र 25 नोव्हेंबर 1957ला त्या बाबतीमध्ये सुरू झाला. त्यावेळेसचे मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी त्यांच्या शुभ हस्ते तो पार पडला आणि 1,05,000चं गाळप त्या बाबतीमध्ये केलेलं आहे. आता ह्यावेळेसचं जे बोर्ड मी तुम्हाला सांगितलं होतं निवडून द्यायला, त्याच्यात सुरुवातीला बाळासाहेब तावऱ्यांनी नेतृत्व केलं, नंतर केशवरावांनी नेतृत्व केलं, वेगवेगळ्यांनी व्हाईस चेअरमन म्हणून नेतृत्व केलं आणि त्यामध्ये 21-22 मध्ये 9,000 मेट्रिक टन प्रतिदिन गाळप करून 15 लाख टन गाळपाचा विक्रम हा माळेगाव सहकारी साखर कारखाने केला. या सगळ्या शेंबेकरांच्या पासून, जाधवरावांच्या पासून आजपर्यंत केशवरावांच्या पर्यंत अनेक मान्यवर तुमच्या माझ्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याला चेअरमन लाभले. मग त्याच्यामध्ये कैलासवासी श्रीरंगांना जगताप असतील, आमचे भीमदेवराव तात्या गोखले असतील, माधवरावजी तावरे माळेगावचे असतील, शंकरराव दाते असतील, कैलासवासी गुलाबराव ढवण पाटील असतील, आपले शिवलिंगजी हिरेमठ काका ते असतील, चंद्रराव अण्णा अनेकदा चेअरमन झाले, बाळासाहेब तावरे अनेकदा चेअरमन झाले, कैलासवासी संपतराव तावरे हे काही काळ चेअरमन झाले, रंजन काका चेअरमन झाले आणि केशवराव चेअरमन झाले. या सगळ्यांनी आपापल्या परीनं दुरा सांभाळली. मित्रांनो, प्रत्येकाचा काळ असतो. सुरुवातीच्या काळामध्ये 67ला तुम्ही पवार साहेबांना संधी दिली. पवार साहेब अतिशय उगवतं, तरुण, तडफदार नेतृत्व होतं. त्यांनी आपल्या बारामती असेल, महाराष्ट्र असेल, देश असेल, त्या पद्धतीनं त्यांनी कामं केली. त्यांच्या पद्धतीनं त्यांनी विकास करण्याचा प्रयत्न केला. 90 पासून 91 पासून तुम्ही मला संधी दिली. मी माझ्या परीनं आजपर्यंत कामं करत आलेलो आहे. निश्चितपणे इथं बसणारा प्रत्येक जण सांगेल, बारामती बदलत चाललेली आहे, बारामतीचा विकास होत चाललेला आहे, बारामतीमध्ये अनेक वेगवेगळे प्रकल्प राबवले जात आहेत. अशा पद्धतीनं बारामती काटेवाडीपासून माझ्या निंबूतपर्यंत, तिकडं सांगवीपासून इकडं खराडवाडीपर्यंत हे सगळं त्या ठिकाणी आहे. बाळाला बाहेर घेऊन जाऊ, ते रडायला लागलं माझं भाषण ऐकून. तर ह्या सगळी परिस्थिती आहे. ह्या तुझं काम असेल तर 2च्या पुढे घरी आहे, इथं नाही माझ्या घरी. आणि तुझं काम असेल ते केलं जाईल. पहिलं तुला भेटी घरी यायचं, काहीतरी शिस्त पाळा. ह्या प्रकारे घरी म्हणजे इथं सहयोगला काटेवडील नको. ह्या पद्धतीनं यांनी काम केलं. VSI जी संस्था आहे त्या संस्थेने मांजरीच्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याला
2025 साली यंदा आर्थिक व्यवस्थापनाचा राज्यातला प्रथम क्रमांक त्या ठिकाणी मिळालेला आहे, पुरस्कार. 2024 मध्ये बेस्ट शुगर फॅक्टरी अवॉर्ड डेक्कन शुगर टेक्नॉलॉजी असोसिएशन इंडिया या संस्थेने त्या बाबतीमध्ये दिलेला आहे. आणि भाव पण बाळासाहेब असतील, केशवराव असतील यांनी चांगला देण्याचा प्रयत्न केला. त्याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीनं आपण अडचण त्याच्यामध्ये येऊन दिली नाही. ज्यावेळेस माझी मदत लागायची, मी कोणी चेअरमन असला तर त्यावेळेस मदत करायचो. त्याच्यामध्ये पुरुषोत्तम दादाला विचारा, मी तर अनेकदा त्यांना म्हणतो नुसतं फोनवर मला सांगा. आज मी राज्याचा उपमुख्यमंत्री असल्यामुळे फोनवर त्यांची कामं VSI कडे असेल किंवा साखर आयुक्ताकडे असेल किंवा एक्साईजकडे असेल किंवा सहकार विभागाकडे असेल, कुणाकडे असेल तरी मी करू शकतो, काही अडचण नाही. आपल्याला प्रपंचाचा सगळा विचार करायचा. काही जर दबक्या आवाजात म्हणतात की दादा काही समोरच्यांनी पॅनल केले, आता 2 पॅनल होतात, 3 पॅनल होतात, 4 पॅनल होतात, मला माहिती नाही. ते मी मगाशी सांगितलं की इतक्या तारखेला ते चित्र आपल्याला स्पष्ट दिसेल, ते 13 जूनला दिसेल की किती जण निवडणूक त्या बाबतीमध्ये लढवत आहेत. अंतिम यादी, चिन्ह काय. माझी आपल्याला विनंती आहे 37 गावातल्या सगळ्या सभासदांना, तुम्हाला भाव चांगला पाहिजे, चांगला भाव दिला. त्याच्यामध्ये मधल्या काळामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं स्वभांडवलाची गुंतवणूक या माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळांनी, बाळासाहेबांनी आणि केशवरावच्या संचालक बोर्डाने केली. 5 वर्षाच्या काळात 100 कोटीपेक्षा अधिक गुंतवणूक स्वभांडवली झालेली आहे. आणि त्याच्यामुळं विना स्टॉपेज विक्रमी अशा पद्धतीचं गाळप तिथं झालेलं आहे. आपण साखर विक्री करताना पण आपण चांगल्यातली चांगली ह्यांची स्पर्धा असते, सोमेश्वर आणि माळेगावची साखर स्पर्धा नेहमी चांगल्याशी करावी. स्पर्धा मी छत्रपती शिकारा म्हणणार नाही, मी कधी पण त्यावेळेस सांगायचो, पण स्पर्धा ह्या 2 कारखान्यांनी करावी. आणखीन जे चांगले भाव देणारे, पूर्वी एक हुतात्मा किसन नाईर होता, राजाराम बापू पाटील होता आहे, ह्या सगळ्यांशी, किंवा माझ्या कोल्हापूरमध्ये, मी आता उद्या कोल्हापूरला चाललो, कोल्हापूरचे चांगले कारखाने ज्याचा भाव असेल त्याच्याशी आपण स्पर्धा करू. आज ह्या पद्धतीनं आपल्याला पुढे जायचं आहे. आता हा विक्रमी भाव देत असताना काही मागच्या काळातलं मध्य आणि दीर्घ मुदतीचे कर्ज हे ह्या 5 वर्षात बाळासाहेब तावरेंनी आणि केशवरावांनी 59 कोटी रुपयाची परतफेड केली. मी जे सांगतोय ना, याच्यात काही खोट असेल तर कुणी पण मला भेटायचं. मी आकडे सगळे व्यवस्थित माहिती घेऊन बोलतोय. त्यामध्ये FRP सॉफ्ट लोनचं 5 वर्षात 19 कोटीची परतफेड केली. भाव देत भावावर परिणाम होऊन दिला नाही. कारण मागच्या काळामध्ये एकदा सॉफ्ट लोन दिलं, 2% व्याज आम्ही राज्य सरकारने सहन केलं, 2% मला वाटतं केंद्राने सहन केलं, 2% साखर कारखाने असं काहीतरी 6% दिलेलं होतं. कामगारांच्या प्रलंबित हुद्देवारी ती दिली. काही बाबतीमध्ये मागच्या काळातल्या कामगारांचा रजेचा पगार हा आत्ताच्या 5 वर्षाच्या संचालक बोर्डाने जवळपास 3 कोटी रुपये अदा केले. बाळासाहेब आहेत आणि केशवराव आहेत, दोघांच्या तोंडावर सांगतो, 3 कोटी रुपये मागचे अदा केले. हार्वेस्टिंग मशीनच्या माध्यमातून आता आपल्याला पुढं सोमेश्वरला, माळेगावला, छत्रपतीला, इतर जे कारखाने आहेत, आपल्याला हार्वेस्टरवर जावंच लागेल. एवढं फसवी चाललेली की न सांगितलेलं बरं. काही टोळ्या कशा फसवतात तुम्हाला माहिती. त्याच्यामुळं आता पूर्वीसारखं लेबर पहाटे उठून काम करायला तयार नाही. ते म्हणतात किती वर्ष आम्ही काम करायचं, आमच्या पंजोबांनी केलं, आजोबांनी केलं, आमच्या बापांनी केलं, आम्ही आमच्या पोरांनी का करायचं. आता बैल जवळपास कमी झालेली आहेत. आता ट्रॅक्टरला जुगाड करतात, कोण त्याला मुंगळा म्हणतं, कोण त्याला काय म्हणतं. त्यांनी आता ऊस आणला जातो आणि हार्वेस्टरनी तोडून आणलेला ऊसची वाहनं लवकरात लवकर खाली 5 मिनिटाच्या आत केली पाहिजेत. वेळेची बचत, पैशाची बचत राज्यातल्या अनेक ठिकाणी केलं जातं. त्याकरता
घवाणीजवळ टिपलर उभा करावा लागतो. टिपलर ज्याला माहिती आहे त्याला टिपलर कळेल. आता जे काही कारखान्याशी संबंधित आहे त्यामध्ये आज महाराष्ट्रात, मी अधिकारवाणीने सांगतोय, महाराष्ट्रात जर सगळ्यात चांगला टिपलरची व्यवस्था कुठं झाली तर ती माळेगाव सहकारी साखर कारखान्यावर झाली. मला ज्यावेळेस प्रसंग येतो त्यावेळेस त्यांना सांगतो, जावा माळेगाव कारखान्याचा टिपलर कसा आहे, कसा सर्व्हिस देतो आणि कशा पद्धतीनं चांगला आहे. कारण पुढं आता माझा सहकारी साखर कारखाना लातूरचा 100% गळीत हार्वेस्टरनी करतो. मला अमित देशमुख साहेब सांगत होते, विलासरावांचे चिरंजीव, 100% गळीत. तसं आपल्याला सुरेशराव करावं लागणार आहे. त्याशिवाय आपल्याला गत्यंतर नाही. टप्प्याटप्प्याने कसं पुढं जायचं, मी त्याच्यात नितीन गडकरी साहेबांशी बोलेल. केंद्रातनं काही त्याच्यामध्ये RRR मध्ये काही पैसे आणता येतात का, काय करता येतात का, ते मी करीन. माझं काम मी चोख करीन, त्याबद्दल तुम्ही काळजी करू नका. माळेगाव सभासदांच्या आरोग्याच्या दृष्टीनं एक वरदान ठरणारी आरोग्य विमा पॉलिसी सभासदांना आतापर्यंत 27 कोटी रुपयाचा लाभ झालेला आहे आणि सभासदांचा प्रीमियम हा 16 कोटी रुपये फक्त भरला. 16 कोटीच्या बदल्यात सागर 27 कोटीचा आपल्या लोकांचा फायदा झाला. कारण कधी कुणावर कसा प्रसंग येईल सांगता येत नाही. आणि साखर निर्मिती बरोबर आपली डिस्लरी, वीज निर्मिती प्रकल्प, संजीवनी खत प्रकल्प याच्या माध्यमातून देखील संचालक बोर्डाने विक्रमी उत्पन्न केल्यामुळं ऊसाचा दर आपल्याला चांगला काढता आला. मला माहिती होतं निवडणूक लागणार आहे. मी आधीच बोर्डाला सांगितलं, ठराव करून ठेवा खोडकीचा, नाहीतर पुन्हा आचारसंहिता लागल्यावर प्रॉब्लेम येईल. बाळासाहेब बाबूराव त्याच्यावरती ठराव केला. आता ठराव झालेला असल्यावर पैसे द्यायला काही प्रॉब्लेम नाही, कुणी काही विरोध करायचं कारण नाही. ठराव झालेला आहे आणि शेतकऱ्यांचे पैसे ओळखीचे, त्यांच्या हक्काचे, हे सगळं गणित आहे. या पद्धतीनं केलंय. पण काही बाबतीमध्ये काही जणांच्या चुका झाल्या. मी काम करत असताना चूक झाली तर चूक मान्य करणारा कार्यकर्ता आहे पडतरे. मी अजिबात तसं हे करत नाही. दत्तोबा चुका झालेल्या आहेत. छत्रपतीला पॅनल करत असताना मी 100% नवीन पॅनल केलं. दीपक आताही मी बऱ्यापैकी बदल करणार. मी तुम्हाला सगळ्यांना शब्द देतो, माझ्या समोर ज्याचं पॅनल व्हायचं त्यांनी करा, माझी हरकत नाही. मी लढणार, मी माझं पॅनल उभं करणार. कोणी काही पण म्हणा, मी अतिशय व्यवस्थितपणे समोरचे तुल्यबळ पॅनल झालेले समजून लोकांच्या समोर जाणार आहे. मलाही एकदा बघायचंच. आणि त्यामध्ये तुम्ही माझ्या विचाराच्या पॅनल, आणि मी चेअरमन कोण करणार ते मी प्रचाराचा नारळ फोडत असताना तुमच्या पुढे जाहीर करेन. जसा मी सोमेश्वरचा छत्रपतीचा प्रचाराचा नारळ फोडत असताना सगळ्यांच्या देखील सांगितलं 5 वर्ष पृथ्वीराज जाचक चेअरमन आहे. त्यावेळेस आणि लोकांनी मग त्याच्यावर विश्वास ठेवला त्या गोष्टीवर, आणि लोकांनी मला साथ दिली आणि ते पॅनल निवडून आला. तसं मी 13 तारखेला प्रचाराचा नारळ फोडी. त्या दिवशी मी इथं असेल. 13 तारखेला वार कोणवार आहे? शुक्रवार. आपल्याला फक्त सोमवार, मंगळवार, बुधवार काम असतं तिथं. त्याच्यावर शुक्रवारी मी इकडे येईल. नारळ फोडून मी चेअरमन कोण आहे ते सांगेन. राहिलेले 5 गटातले 5 व्हाईस चेअरमन त्या बाबतीमध्ये करीन. हे करत असताना आपल्याला माळेगाव गटात 5 गाव आहेत, 3 लोक निवडायचे. माझ्या पंढरी गटात 7 गाव आहेत, 3 लोक निवडायचे. माझ्या सांगवी गटात 5 गाव आहेत, 3 लोक निवडायचे. माझ्या खांडक शिरोलीमध्ये 2 गाव आहेत, 2 लोक निवडायचे. माझ्या निरावागज गटात 4 गाव आहेत, 2 लोक निवडायची. म्हणजे मी जनरलचं सांगतोय. बारामतीत 14 गाव आहेत, 2 लोक निवडायची. असं 37 गावात आपल्याला साधारण 15 लोक निवडायचे. नंतर एक ब मधनं निवडायचं, एक NT मधनं निवडायचं,
एक SC ST मधनं निवडायचंय, 2 आमच्या महिला भगिनींना त्या ठिकाणी निवडून द्यायचंय आणि 1 इतर मागासवर्गीय मतदारसंघ. कौले बापू, तुम्ही मी ज्यावेळेस मंत्रिमंडळ केलं होतं, तुम्ही लोक माझ्या इथं आंदोलन करून आला होता. आज तिथं ढोल वाजवा ना. मी भुजबळांना नाही घेतलं त्यावेळेस तिथं आंदोलन केलं, पण घेतलं तर ढोल का नाही वाजवत? हे बरोबर नाही. अरे हा अजित पवार कधी जातीवाद करत नाही. एक मायचा नाला, एक मायचा नाला. त्या 35 वर्षात अजित पवारनी कुठं जातीवाद केला? एक उदाहरण सांगा. एवढं सगळ्यांना बरोबर घेऊन जातोय, मार्ग काढतोय, त्याच्यातनं वेगवेगळ्यांना संधी देतोय. पुढेही भुजबळ साहेबांना सांगितलं, भुजबळ साहेब काही दिवसांनी तुम्हाला राज्यसभेत खासदार म्हणून पाठवणार आहे. जे प्रमुख नेते आहेत त्यांना मान सन्मान दिलाच पाहिजे, त्याच्याबद्दल दुमत असायचं काय कारण आहे? पण काही माहिती घ्यायची नाही, काय नाहीची. आणि काही तर ते फोटो येऊ नये म्हणून असे लपतात. अरे लपता कशाला? उघडपणा या ना. मी कधी लपून छपून राजकारण केले का? कधीच केलं नाही. आज पण मला माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या 19,651 सभासदांना विनंती करायची आहे, तुम्ही माझ्याकडे बघून मतदान करा. जे काही खूण मी त्या दिवशी तुम्हाला सांगितले ते. तुम्ही म्हणाल तू काय करणार आहे? मी कारखान्याला भाव 5 वर्ष चांगला देणार आहे. कारखान्याचा सगळा खर्च मी वाचवणार आहे. मी कारखान्याची गाडी बंद करून टाकणार. चेअरमन फक्त जायला गाडी वापरेल, व्हाईस चेअरमन नाही, डायरेक्टर नाही. ज्याला डायरेक्टर माझ्या पॅनलमध्ये व्हायचं त्यांनी या, ज्याला गाडी वापरायची त्यांनी माझ्या पॅनलमध्ये येऊ नका. गाड्या वापरण्याच्या करता डायरेक्टर मी करत नाही तिथं. एक म्हणजे हे सगळं ठरवून चालू आहे. तुम्ही फक्त मागे उभं राहा. जागा भरताना मी अजिबात कुणाचे लाड करणार नाही. कुणी काय काय उद्योग केले, त्यांनी एवढे उद्योग केले तरी मी भाव चांगला दिला. आता मी पुढच्या 5 वर्षाच्या करता येतोय बाळासाहेब, की हे सगळं मी थांबवणार आहे. मी छत्रपतीला आव्हान केलेलं होतं, थांबवलेलं आहे. तुम्ही बघा पृथ्वीराज जाचं का झाले होते, गाडी नव्हती आणली. अजून चेअरमन व्हायचे, पण चेअरमन झाले तर जमाय. ज्यावेळेस एखादा निवडणुकीचा निकाल लागतो आणि कळलं ना की बाबा आता भाजप सत्तेवर येतं, तर देवेंद्रला लगेचच तिथं मुख्यमंत्री होणार म्हणून बंदोबस्त दिला जातो. लगेच शपथविधी व्हायच्या आधीच ही पद्धत आहे. पण तशा पद्धतीनं जे काही विरोधात टीका करणार आहेत हे काढणार आहे. तोडणी वाहतूक जे काही कुणाच्या शिफारसी अजिबात चालून देणार नाही. तोडणी वाहतूक शेतकी अधिकारी ठरवेल कुणाला ऍडव्हान्स द्यायचा आणि कुणाला नाही द्यायचा. डायरेक्टरनी शिफारस करायचं काही कारण नाही. माझ्याकडे कागद आहे, कुणी शिफारस केली मी तो दाखवतो. त्या डायरेक्टरला एकेकाला बोलून घेणार. तुम्ही काय करता? तुम्हाला मी जीवाचं रान करायचं. मी आज उपमुख्यमंत्री, माझ्या महत्वाच्या काही मिटिंग आहेत सोडून आलोय, घासा कोरडा करतोय, भाषण करतोय, लोकांचा विश्वास संपादन करतोय, आणि तुम्ही माझ्या मागं पाठीमागं हे असले धंदे करताय. आणि बदनामी तुमची होत नाही, माझी होती बदनामी. टाकता तुम्ही बदनाम अजित पवार. आहे का नाही टाकणाऱ्यांचं टोळकं तिथं? ही काय पद्धत आहे? अरे आई बापांनी जन्माला दिलेलं आहे, चांगलं काम करा, धंदा पाणी करा. मी आपल्याला सगळ्यांना सांगतो, माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या परिसरात ह्या 5 वर्षात मी इतकं बारकाईनं लक्ष देणार आहे. तुम्ही जर मला साथ दिली तर मी पहिलं काम करणार तर ते तिकडं घाण पाणी जातंय ना, ते पाणी त्या ठिकाणी. माझी परवाच मी आणि आमच्या पंकजाताई मुंडे माझ्याबरोबर माझी तिथं DPCची मीटिंग होती आणि खरीप पूर्वची मीटिंग होती. त्या म्हणल्या दादा मी तुमच्याबरोबर येते आणि परत आपल्याला कॅबिनेटला यायचं दुसऱ्या दिवशी मी तुमच्याबरोबर परत येते.
त्यावेळेस आम्ही बोलत होतो. मी त्यांना सांगितलं की असं असं आहे, चांगली टीम पाठवून काय काय केलं पाहिजे ते करणार. हे सगळं करत असताना भावावर परिणाम होऊन देणार नाही. केशवरावला विचारा, बाळासाहेबाला विचारा, तुमच्या माळेगाव शैक्षणिक संकुल आहे ना, तिथले सगळे रस्ते कुणी केले? एक पैसा माळेगावच्या सभासदांनी दिलाय का? नाही दिला. मी त्याची सगळी जबाबदारी स्वीकारली. अरे आपल्यात तेवढी धमक आहे. त्याच्यामुळे इथनं पुढं माळेगाव नीट ऐका. समोरच्या पॅनलनी चॅलेंज द्यावं की मी जे सांगतो ते करणार आहेत का? मी भाव पण 5 वर्ष चांगला देणार. केंद्राच्या ज्या योजना असतील त्याही मी पहिल्या माळेगावला आणणार. त्याच्यामध्ये राज्याच्या योजना असतील तर ते सहकारी विभागाचे ते माझ्याकडनं सही होती. राज्य सरकारच्या ज्या योजना असतील, वित्त विभागाच्या, हार्वेस्टिंगच्या, कृषीच्या योजना, तेही माझ्याच हातात आहे. ह्या सगळ्या गोष्टी करत असताना मध्ये ज्या काही गडबडी झाल्या त्यावेळेस कानावर आल्या आल्या मी थांबवलं. काही ठराविक लोकांची पगारवाढ केली होती की नाही? मी थांबवली ना. माझ्या कळलं की मी थांबवली. मी कधी चुकीचं माझ्या माणसाकडनं होऊन देणार नाही. मला न विश्वासात घेता केलं तरी मी थांबवीन, कारण एमडी माझं ऐकणार, त्याला माहिती इथं नेता कोण आहे म्हणून. त्या प्रकारे एक पण चुकीचं. काही माझ्या कामगारांना अजूनही लोंबकळ ठेवलेलं आहे, त्यांचाही मी रास्ता, माझं पॅनल निवडून द्या, मी त्यांना देखील व्यवस्थितपणे ऍडजस्ट करेन. काय काळजी करू नका. या संदर्भामध्ये आज मी जे पॅनल करणार आहे त्याच्यात काही जण नाराज होणार आहे. मी आपल्याला सांगतो, तुम्ही त्यांच्या नाराजीकडे बघू नका. तुम्ही ह्या 19,651 सभासदांकडे बघा, त्यांच्या प्रपंचाकडे बघा, त्यांच्या भावाकडे बघा. हे सगळे बाकीचे प्रकार मी बंद करून टाकले. तिथं इतर ज्या काही गोष्टी करायच्या, जसं मी का सांगतो की इथं तर भाव चांगला होत होताच, पण मी जसं मार्केट कमिटीला मदत केली, मी दूध संघाला मदत केली, तसं मी कारखान्याला मदत करू शकत नाही. तुम्ही म्हणाल म्हणजे काय? म्हणजे CSR माझ्या मोठ्या मोठ्या उद्योगपतींच्या ओळखी आहेत. माझं पॅनल निवडून दिल्यानंतर शेतकऱ्याला, सभासदाला तोशिष न लागता मी जर बाहेरनं पैसा इथं उभा करून दिला आणि तुमचा फायदा करून दिला तर काय तुम्हाला वाईट वाटायचं कारण आहे? समोरचं पॅनल करून देणार आहे का? नाही. मी धडधाकट आहे. माणूस धडधाकट असला पाहिजे. आणि मी इथनं कुणालाही मुंबईला, पुण्याला, दिल्लीला बोलवणार नाही. फोन नंबर माझे 3-4 फोन नंबर आहेत. काही नंबर माझे फक्त मुख्यमंत्र्यांना, उपमुख्यमंत्र्यांना, महत्वाच्या लोकांना, पंतप्रधान कार्यालयाला, माझ्या अमितभाईंच्या कार्यालयाला, असे ठराविक लोकांच्या करता मी तो फोन ठेवलेला आहे. त्याच्यातल्या जे काही माझे 3 नंबर आहेत त्याच्यातला 1 नंबर मी जो उचलतो त्या पद्धतीनं, बाकीचा मी तो नेहमीचा उचलत नाही, पण मी मेसेज वाचतो आणि त्याच्यावर मी माझी कामं करत असतो. तो नंबर मी त्या बाबतीमध्ये देईन MDला, खातेप्रमुखांना. मधून अधून VSIचे लोक तिथं येऊन बघतील, कारण मी VSI मध्ये डायरेक्टर आहे. त्यांना सांगेल की ते सगळं नीट चाललंय का बघायचं. आपलाच चांदगुडेवाडीचा चांदगुडे, तो फार चांगल्या पद्धतीने मिल बिलचं काम करतो. काही काही ठिकाणी राज्यात आम्ही 55-110ची मिल टाकली, 55-110ची मिल. त्याच्यामुळं तिथं पण काही अडचण नाही. तिथंही तोशिष माझ्या माळेगाव कारखान्याच्या सभासदांना लावून देणार नाही. आणि माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्र आहे, त्याच्यातले जर कुठले रस्ते असतील ते रस्ते 5 वर्षात पूर्ण करून द्यायची जबाबदारी माझी. माळेगावचा पैसा न घालता मग माझ्या पॅनलला निवडून द्यायला काय हरकत आहे? ह्या सगळ्या गोष्टी आता सुनीलने एक आठवण केली. मागे भाव विजेच्या दराचे कमी झाले, 4.5 पर्यंत आले. मी ₹1.5 अनुदान दिलं, ₹6 भाव दिला, म्हणजे सगळ्या कारखान्यांना दिला की नाही विचार. उद्याच्याला ते मी करू शकतो.
माझ्या समोरचं पॅनल करू शकत नाही. आणि मी पॅनल, नीट ऐका, मी पॅनल फक्त राष्ट्रवादीचं करणार नाही. मी ज्या ज्या भागात चांगली लोक आहेत ते भले कुठल्याही पक्षाचे, तुम्ही माझं छत्रपतीचं पॅनल बघितलं, मी त्याच्यामध्ये पक्ष आणला का? नाही आणला. तशा पद्धतीनं काही चांगले लोक आज इकडं तिकडं असतील तर त्यांनाही सामावून घेण्याची माझी तयारी. कारण माझं ध्येय चांगलं आहे की कारखाना चांगला चालला पाहिजे. त्यामध्ये ज्या ज्या गोष्टी माझ्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या 19,651 सभासदांचा फायदा आहे, त्याच बाबतीमध्ये आम्ही तुम्हाला विश्वासात घेऊन त्या सगळ्या गोष्टी करू. या पद्धतीनं आपल्याला कारखाना चालवायचा. ह्याच्यामध्ये अनेक वेगवेगळे प्रकार असतात. त्याच्यातनं साखर विक्री असते, त्याच्यातनं अनेक गोष्टी. माझ्या इतक्या व्यापाऱ्यांच्या ओळखी आहेत की मी काही व्यापाऱ्यांना सांगू शकतो, मी इतक्या ढवळाढवळ करत नाही. कारण एकदा माझ्या पुरुषोत्तम दादावर जबाबदारी दिली त्यांनी बघावं, त्या पृथ्वीराज जाचकांवर दिली त्यांनी बघावं, केशवरावांवर दिली त्यांनी बघावं. पण ह्यावेळेस मात्र प्रत्येक बारकाईनं मी माळेगाव कारखान्यामध्ये लक्ष घालणार आहे. एक अशा पद्धतीचा आभास निर्माण केला जातो की काही ठराविक लोकांच्या शिवाय तिथं चालतच नाही. मी सर्वांच्या पेक्षा जास्त चांगलं चालून टाकतो. कुठेही काही अडचण येऊन देणार नाही, भेदभाव करणार नाही. लागण तारीख वारच ऊस त्या ठिकाणी तुटतील. आणि अजून एक सांगतो, पाण्याचं तर माझ्याच हातात आहे. पालकमंत्र्यांच्याच हातामध्ये नीरा डावा कालवा तुमचं वीर भाटगर नीरा देवगर गुंजवणी, त्याच्यावर तिथं पण मी तुम्हाला सहकार्य करतो. लाईटच्या संदर्भामध्ये पण सहकार्य करतो. अनेकांची इतर वैयक्तिक कामं असतात. मी आता पॅनल टाकत असताना कुणी माझ्याशी गंमत केली. मी आता 5 वर्षाच्या करता उपमुख्यमंत्री, साधं सुद्धा नाही. कारण आम्हाला 238 आमदारांचा पाठिंबा आहे. त्याच्यामुळं अनेकांची कामं, कुणाचं एक्साईजमध्ये काम असतं, कुणाचं PWD मध्ये काम असतं, कुणाचं पोलीस खात्यात काम असतं, कुणाचं DPC मध्ये काम असतं, कुणाला कामं पाहिजे असतात ना. मी तर मागेच सांगितलं, ज्याला कामं पाहिजे त्यांनी पदाधिकारी होऊन नाही, त्यांनी काम करावं सांगितलं. या सगळ्या गोष्टी आपल्याकडनं होणार, इतरांच्याकडनं होणार नाही. आणि कुणी किती काही म्हणा, हा बारामती मतदारसंघ पवार साहेबांचा आणि माझा महाराष्ट्रात आणि देशात ओळखला जातो. त्रिवार सत्य, काळ्या दगडावरची पांढरी रेघ. त्यामुळं उद्याच्याला काही झालं तर मी एकनाथरावांना, देवेंद्रजी इथं एक माझा मतदारसंघ आहे, मी तुमच्या मतदारसंघात आलोय का? तसं कुणी जर सांगत असलं काही तर काही होऊन देणार नाही. पण मी पक्षाचं पॅनल करणार नाही. मी चांगल्या लोकांना बरोबर घेऊन पॅनल करणार. त्याच्यामध्ये भले ते माझ्या उमेदवाराला खासदारकीला बरोबर असू नसू, माझ्या आमदारकीला बरोबर असू नसू, मला आता इंटरेस्ट आहे 19,651 सभासदाला चांगला भाव द्यायचा, काटकसर करायचा. मधून अधून कधी काही वेगळं घडतं ते वेगळं अजिबात घडून न देण्याचा. तुम्हाला 13 तारखेला किंवा फॉर्म सगळे भरले जातील त्यावेळेस पण तुम्हाला अंदाज येईल. पण 13 तारखेला क्लिअर अंदाज येईल कुणाच्या नेतृत्वाखाली जाणार. आणि मग बरेच जण आपल्याला मदत करायला लागतील असा माझा विश्वास आहे. त्याच्यामध्ये संभाजी, आपण आपल्या
बारामती तालुक्यातनं नीरा डावा कालवा जातो त्याच्यावर किती पूल बांधलेले आता? 22 पूल बांधले. 22 पूल. त्याच्यातले कितीतरी पूल माझ्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रातल्याही कॅनोलला बांधलेले. पूर्वी होते का 22 पूल? अजूनही करण्याची धमक आणि ताकद आपल्यात आहे. का मी इतका अधिकारवाणीने सांगतो? कारण अर्थसंकल्प माझ्या हातात आहे म्हणून मी सांगतो, नाहीतर मी उगीच ऐकतात गप्पा मारल्या नसतात. मला माहिती आहे बजेट ज्यावेळेस मी देणार आहे अर्थसंकल्प त्यावेळेस थोडासा इकडचं एक नाव वाढवलं की भरपूर फायदा आपला त्या बाबतीमध्ये होतो. आज पण ही सगळी कामं चाललीत ना बारामती तालुक्यात आणि बारामती शहरामध्ये, ते त्याचंच गमक आहे. हे पण आपण सगळ्यांनी या बाबतीमध्ये लक्षामध्ये घेतलं पाहिजे. मित्रांनो, एकंदरीतच आपल्यामध्ये साधारण आपण 24-25 मध्ये 11,21,076 मेट्रिक टन ऊसाचं गळीत काढलं. बाकीचे कारखाने आता 90 दिवसावर 85 दिवसावर 100 दिवसावर असे आलेले. आपल्याला एक गोष्ट करावी लागणार आहे, करावीच लागणार आहे. आणि मी कालच अनासकरशी बोलून इथं आलो. त्यामध्ये आपण काय करणार आहे? आपलं पॅनल त्या ठिकाणी निवडून आलं की आपण त्याच्यामध्ये हे नीट ऐका, तुमच्या फायद्याचं आहे आणि फायद्याचंच आणलेलं आहे. जगात आणि भारतात सध्या आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर अनेक क्षेत्रात प्रभावीपणे चालू आहे. यंदा अर्थसंकल्पात 500 कोटी रुपये मी त्या कामाकरता ठेवलेले. ऊस पीक आहे, सोयाबीन आहे, तुमचं गहू आहे, कापूस आहे, फळबाग आहे, अशी वेगवेगळी पिकं आहेत. अनेक कंपन्यांनी स्टार्टअप ही कामं करायला आता प्रयत्न करतायत. सारखे मला मुख्यमंत्र्यांना, कृषी मंत्र्यांना, उपमुख्यमंत्री आमचे एकनाथरावांना भेटतायत. परंतु गेल्या 3 वर्षापासून आपलं जे कृषी विज्ञान केंद्र जे आहे त्या कृषी विज्ञान केंद्रामध्ये मायक्रोसॉफ्ट आणि ऑक्सफर्ड ह्या कंपन्यांच्या तज्ज्ञांनी, नीट ऐका, जगातल्या ह्या फार नावाजलेल्या कंपन्या आहेत, पीक उत्पादनामध्ये 40% वाढ. म्हणजे अशोकराव, तुमचा ऊस 60 टन निघत असेल तर 40% वाढ, 24 म्हणजे अजून 25 म्हणजे 40% वाढ. पाण्यामध्ये 50% बचत आणि रासायनिक खतामध्ये 40 ते 50% बचत. त्याच्यामुळे जमिनीचं आरोग्य सुधारते, जमिनी चोपडत होत नाही. त्या जमिनीला जेवढं पाणी पाहिजे तेवढंच आपण देणार आहे. त्याच्यामुळं लो कार्बन इमिशन प्रोडक्ट तयार करण्याचं संशोधन पूर्ण तिथं केले गेलेले आहे. पंतप्रधान कार्यालयाचे तज्ज्ञ, युरोपियन शिष्टमंडळ यांनी पण या देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.